नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही उपासना तोडगे व उपाय न बघता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हस्तरेखा शास्त्र। तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या हातातला राजयोग कशा प्रकारे ओळखायचा आहे। तर सुरू करूया, बघूया त्या कोणत्या रेषा आहेत जे तुम्हाला राजयोग घडून आणतात। तर सगळ्यात आधी भाग्यरेखा। ही जर भाग्यरेखा म्हणायला गेलं तर तुम्ही बघाल अशा प्रकारची एक सरळ रेषा असते, ही भाग्यरेखा असते। ही इतकी सरळ असते तितकीच तुम्हाला धनवान बनवते, ही गोष्ट कायम लक्षामध्ये घ्या। तर सगळ्यात जर मोठा राजयोग म्हणायला गेला, सगळ्यात मोठा राजयोग जर बघायचा असेल तर ही स्ट्रेट लाईन बघितली जाते। तर हा एक असा भक्कम राजयोग होय। तसेच ही स्ट्रेट लाईन जर दोन भागामध्ये येत असेल, म्हणजे अशा प्रकारे दोन इकडे एक आणि इकडे एक रेष जात असेल, हा देखील एक असा चांगला राजयोग आहे। वरच्या साईडने दोन रेषा असू शकतात किंवा अशा खालच्या साईडने देखील दोन रेषा असू शकतात, हा देखील एक असा भक्कम राजयोग होय। तसेच इथे त्रिशूळ तयार होणे, जर इथे जर त्रिशूळ तयार झाला तर अर्थात आरोग्य देखील तुम्हाला चांगलं भेटतं किंवा पैशा संबंधित जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला नाहीसे बघायला भेटतात। तुमची कितीही गरिबी असो किंवा कितीही पैशा संबंधित प्रॉब्लेम असो, तुम्ही तुमचं साम्राज्य स्वतःच्या जीवावर नक्कीच निर्माण करा। किंवा पैशा संबंधित प्रॉब्लेम तुम्हाला आता आहे तर पुढच्या भविष्यामध्ये ते नक्कीच नसतील, ही गोष्ट तुम्ही नक्की जाणून घ्या। कारण ही रेषा जर तुमच्या हातामध्ये असेल तर अर्थात तुम्हाला पैशा संबंधित प्रॉब्लेम हे नाहीसे नक्की होते। थोडंसं कष्ट करा, थोडीशी मेहनत घ्या, त्यानंतर बघा तुम्ही धनवान नक्कीच होता। तर ही गोष्ट एक झालं। तसेच जर दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर शुक्र पर्वत, हा जो शुक्र पर्वत आहे हा जितका वरती असेल तितकी तुम्ही लक्झरियस लाईफ तुम्हाला भेटेल। गाडी, बंगला, आयुष्य, आराम या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला शुक्र देत असतो। आणि हा जो शुक्र पर्वत जर म्हणायला गेला, हा जर वरच्या साईडने असेल तर अर्थात त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच भेटतात। तसेच शुक्र पर्वतावर अशा छोट्या छोट्या लाईन, फक्त एक गोष्ट लिहा, ही जी लाईन आहे ही इकडच्या साईडची लाईन आहे, ही लाईन क्रॉस न करता जर इथे अशा छोट्या छोट्या प्रकारच्या रेषा जर असतील तर अर्थात तुम्हाला लक्झरी लाईफ नक्कीच भेटेल। तर ही जी लक्झरी लाईफ आहे ही तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर निर्माण करा। किंवा पैशा संबंधित प्रॉब्लेम आता आहेत तर भविष्यात ते नक्कीच नसतील। अर्थात तुम्हाला गाडी, बंगला, आयुष्य, आराम या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच भेटतात। तसेच शुक्र जो आहे हा कलाचा देखील प्रतीक मानले गेलेले आहे। तुमच्या अंगामध्ये कोणती ना कोणती कला नक्कीच असेल, ती बाहेर काढा, तिचा यूज करा, तिचा वापर करा, यामुळे देखील तुम्हाला फायदा नक्कीच बघायला भेटतो। तर अशा प्रकारे ही गोष्ट आहे। तर आता एक मी तुम्हाला दुसरी एक राजयोगाची गोष्ट सांगते की या साईडला एक छोट्या छोट्याशा अशा प्रकारच्या रेषा असणे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहे। जर इथे जर बारीक रेषा असतील तर अर्थात हा देखील एक असा भक्कम राजयोग होय। तर या गोष्टीकडे देखील लक्ष घ्या। तसेच या साईडला जर तुम्हाला 3 ते 4 रेषा असतील, दोन अर्थात सगळ्यांच्या हातामध्ये दोन बघायला भेटतील, तर तुमच्या हातामध्ये जर 3 असतील तर अर्थात हा देखील एक असा चांगल्या प्रकारचा राजयोग आहे। तर अशा प्रकारे या राजयोगच्या गोष्टी आहेत। जर अजून एक गोष्ट तुम्हाला जर सांगायला गेलं तर एक भक्कम राजयोग जर बघायचा असेल तर तुमचा अंगठा आहे। तर अंगठ्यामध्ये ही वरची रेष आणि या खालच्या रेषमध्ये जर मधामध्ये जर गॅप असेल तर हा देखील एक भक्कम राजयोग होय। तर अशा प्रकारे राजयोगच्या गोष्टी आहेत या खूप डिटेलमध्ये बघितल्या जातात। तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे ह्या मेन मी तुम्हाला गोष्टी सांगत आहे। जर या रेषा जर तुमच्या हातामध्ये असेल तर अर्थात पैशा संबंधित काळजी करून तुम्ही सोडून द्या, स्वतः पैसा तुमच्याकडे येईल ह्याची मी गॅरंटी घेते। त्यासाठी तुम्ही थोडंसं कष्ट घ्या, तुमच्या आतमध्ये जी कला आहे त्याला बाहेर काढा, थोडासा व्यवसाय करा किंवा एखादी जर गोष्टीमध्ये तुमची आवड असेल तर ती सुरू करा, अनुभव घेऊन बघा। तर अशा प्रकारे या गोष्टी आहेत। असं नाही की या रेषा तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्ही एका जागेवर बसून सर्व काही गोष्टी करत आहात, तर असं होणार नाही। थोडंफार तर कष्ट तुम्हाला घ्यावा लागेल। तसेच या रेषा जर तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही तुमचं साम्राज्य हे स्वतः नक्कीच निर्माण करा। तर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब